नमस्कार मंडळी, मी प्रीती. तर आजपासून मी सुरू करत आहे माझ्या यूट्यूबचा पहिला ब्लॉग. आणि ज्याचा खूप दिवसांपासून हा विचार होता मनामध्ये, पण आज प्रत्यक्षात आणलेला आहे. आणि खानदेशची पोरगी म्हणजे मी भुसावळची आहे आणि आता मी पुण्यामध्ये असते आणि मी हाऊसवाईफ आहे. तसं जुन्या व्हिडिओवरून तुम्हाला तर कळलंच असेल तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला काय बघायला मिळणार आहे. सो इथं तुम्हाला फॅशन ब्लॉग्स, फॅमिली ब्लॉग आणि फूड ब्लॉग्स आणि अजून बरंच काही बघायला मिळणार आहे. आणि मंडळी, तुमच्या सपोर्टची अजून मला खूप गरज आहे, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्याआधी मी तुम्हाला माझं किचन दाखवणार आहे. सो चला आपण किचन बघूया. ही आहे माझी छोटीशी रसोई. मी हिला छान मेंटेन केलेलं आहे. तर सर्वात आधी आपण आपली मॅकरोनी बॉईल करून घेऊया आणि त्यात थोडे सॉल्ट आणि ऑइल घालायचं, त्यामुळे आपली मॅकरोनी चिपचिपी नाही बनत. आपली मॅकरोनी बॉईल होते तोपर्यंत आपण व्हेजिटेबल्स कट करून घेऊया. इथं मी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि जाडसर हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही अजून व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. आता तुम्ही बघू शकता आपली मॅकरोनी बॉईल झालेली आहे. आता आपण चाळणीमध्ये मॅकरोनी गाळून घेऊया. आता आपण गॅस ऑन करूया आणि त्यामध्ये थोडं ऑइल घालायचं आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण त्यामध्ये लसूण, टोमॅटो, जाड हिरवी मिरची, कांदा आणि शिमला मिरची ॲड करून घेऊया. आता व्हेजिटेबल्समध्ये थोडं मीठ घालायचं आहे. मार्केटमध्ये खूप ब्रँडचे मसालाच असतात, पण मला स्मिथ अँड जॉन्सचा आवडतो. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ॲड करू शकता. इथं मी पास्ता मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर त्यात ऑरिगॅनो, पास्ता मसाला, मेयोनीज आणि टोमॅटो केचप ॲड केलेला आहे. हा आपण मेयोनीज भरभरून टाकलेला आहे, कारण त्यामुळे आपली मॅकरोनी खूप छान लागते. आपण सर्व मसाला आणि सॉसेस मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये मॅकरोनी ॲड करायची आहे. आपण सर्व बनवलेला मसाला आणि मॅकरोनी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पेरी पेरी मसाला घालायचा आहे आणि वरतून कोरिएंडर टाकायचा आहे. आपली मॅकरोनी रेडी झालेली आहे. विशेष म्हणजे ही मॅकरोनी मैद्याची नाही आहे, तर मी माझ्या मुलाला पण देते आणि तुम्ही बघू शकता तो पण किती आवडीने खात आहे. आता खाऊन झालेलं आहे. आता आम्ही जातोय ओजूला लसीकरण करायला. तर चला. आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज लाईक करा. माझं पिल्लू हसत खेळत त्याच्यामुळे येते की आज तिथं लसीकरण नव्हतं, त्यांनी आम्हाला संडेला बोलवलेलं आहे. हे तर रोज आला असतं रडत रडत घरी. तर मग आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि किचन क्लीन केला आधी. त्यानंतर घरातील सर्व कामे केली, ओजूला झोपवलं आणि आता म्हटलं चला बेड लावून घेऊया. हो, फायनली आता माझा बेड लावून झालेला आहे आणि आता मला रिलॅक्स फील होतं आहे. सर्व कामे झाली, बेड लावून झालेला आहे, ओजू झोपलेला आहे. त्यानंतर मग म्हटलं चला व्हिडिओसाठी स्क्रिप्ट तयार करून घेऊया. ओके फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.